बघायला मिळाली आज. तर अशा घसरणीमुळे सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत, कारण घसरण काही 5-6 दिवसाची नाही, तर आता घसरणीला 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेले आहेत. 20 दिवसातील सर्वात मोठी घसरण आता आपल्याला सोने आणि चांदीच्या दरात बघायला मिळत आहे. बघा, सलग 20 दिवस घसरण होणे म्हणजे ही साधी गोष्ट नाही. अशी गोष्ट मागच्या 40 वर्षात घडली नव्हती. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे आणि चांदीचे भाव आता कमी होत आहेत. सगळ्यांना वाटायचं गेल्या वर्षी सोन्याचे भाव, चांदीचे भाव खूप वाढले, मग आता या 2026 वर्षात पण सोन्याचे चांदीचे भाव खूप वाढतील, 2 लाखाकडे जातील. तसं काही झालंच नाही. उलट आता रोजच घसरण होत चाललेली आहे. बघा नेमकी घसरण का होत आहे, किती रुपयांनी सोन्याचे चांदीचे भाव आता कमी झालेले आहेत आणि खरंच सोन्याचे भाव आता 1 लाखांपेक्षा कमी होणार आहेत का, याबाबत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये काय आहेत, सर्व काय आपण बघणार असून तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला सोने आणि चांदीच्या दराबाबत महत्त्वाची माहिती रोज बघायला मिळेल. तर चला पाहूया. तर बघू शकता, होय, आता सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण बघायला मिळत आहे. सोने आणि चांदीच्या दरात होत असलेल्या घसरणीने सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. कोणालाच वाटत नव्हतं की सोन्याच्या चांदीच्या दरात एवढी मोठी घसरण होईल. बघा, सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतोय. सोन्यासोबत चांदीचे भाव घसरल्याने सगळेजण आता आश्चर्यचकित झालेले आहेत. आजचा जर ताजा सोन्याचा भाव बघितला तर तुम्ही म्हणाल की एवढा भाव कमी कसं काय झाला, कारण की आता दिवसेंदिवस आणि रोजच सोन्याच्या चांदीच्या किमती कमी होत चाललेल्या आहेत. बघा, आता आजचा आपण सोन्याचा भाव काही एका जिल्ह्यातला बघणार नाही, तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सोनं चांदी स्वस्त झालेली आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे ताजे भाव, आजचे दर जर बघायचे असतील तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये सोन्याचा आणि चांदीचा नेमका काय भाव आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात आज सोन्याचे भाव आता बदललेले आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी दिवसेंदिवस सोन्याच्या दरात जी आधी मागच्या वेळेस काय व्हायचं, मोठ्या प्रमाणामध्ये वाढ व्हायची, पण आता तसं झालं नाही, उलट घसरण होऊ लागलेली आहे. आज तर आता तुम्ही जर सोन्याचे आणि चांदीचे भाव आजचे बघितले तर आश्चर्यचकित व्हाल. आता सध्याची परिस्थिती पाहता मागच्या बऱ्याच दिवसांपासून 20 दिवस झालेले आहेत तरी सोन्याचे दर घसरत आहेत. दिवसेंदिवस मोठी घसरण, कधी 5,000ची तर कधी 10,000ची सोन्याच्या दरामध्ये आपल्याला दिसून येत आहे. सोन्या चांदीचे भाव का पडत आहेत असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित झाला. बघा, त्यातली त्यात महत्त्वाचं म्हणजे काही बातम्या तर अशा येत आहेत की 56,000वरती आता सोनं येणार आहे, म्हणजे 50,000 रुपयांच्या जवळ सोन्याच्या किमती आता येणार आहेत. मग बघा, खरंच त्या येणार आहेत का आणि येणार आहेत तर याबाबत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, सोने व्यापाऱ्यांची काय माहिती आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. त्या बातमीची सत्यता आपण बघणार आहोत. खरंच आता 50,000 ते 56,000 रुपयांच्या जवळ सोन्याच्या चांदीच्या किमती येतील का, ही पण माहिती तुम्हाला पुढे दाखवणार असून त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आज जे काय भाव आहेत, आज तुमच्या जिल्ह्यामध्ये सोन्याच्या किमती काय आहेत, चांदीच्या किमती काय आहेत, हे जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील बघायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यात सोन्याच्या किमती स्वस्त झाल्यात की नाही हे देखील तुम्हाला समजणार आहे. आता विचार जर केला तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात आज आणि उद्या जी आहे ती वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे अंदाज लावले जात होते. आता बरेच जण म्हणायचे की बाजार उघडला की सोन्याच्या किमती लगेच वाढायला सुरुवात होतील. उलट तसं झालं नाही. सोन्याचा बाजार आज पण उघडला आणि उघडल्याच वेगळीच परिस्थिती बघायला मिळाली. सोन्याचे भाव रोज वाढत असतात अशी आता परिस्थिती गेल्या वर्षी झाली होती. गेल्या वर्षी काय व्हायचं, रोज सोन्याच्या किमती वाढत जायच्या, पण यावर्षी चित्रच बदललं. आता सोन्याच्या किमती वाढत नाहीत तर उलट घसरू लागलेल्या आहेत. रोज 10,000ने, कधी 5,000ने, चांदीच्या किमती 20,000ने, 25,000ने रोजच कमी होत चाललेल्या आहेत. तर चला आता आपण सोन्याचे आणि चांदीचे काय दर आहेत, काय किमती आहेत, किती रुपयांनी किमती घसरल्या आहेत आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, सर्व काही माहिती बघू. तर बघा, आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण आता सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आपल्या जिल्ह्यामध्ये काय आहेत हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुमच्या जिल्ह्यातील सोन्याच्या आणि चांदीचे काय बाजारभाव आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल, किमती जर ऐकायच्या असतील तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. या ठिकाणी बघू शकता सोन्याचा बाजार सुरू झाला. सराफा बाजार असो किंवा पुणे असो, मुंबई असो, या शहरातील किमती लगेच घसरू लागलेल्या आहेत. किमतीमध्ये मोठी घसरण निर्माण झाली. कोणालाच वाटत नव्हतं की सोन्याच्या किमती एवढ्या खाली येतील, पण आता
आता खूपच खाली आलेल्या आहेत दिवसेंदिवस. गेल्या वर्षी सोन्याच्या आणि चांदीच्या किमती वाढत असायच्या, पण यावर्षी तसं झालंच नाही. यावर्षी थोड्याशा सुरुवातीला किमती वाढू लागल्या. लोकांना वाटलं गेल्या वर्षी सोन्याचे भाव वाढलेत म्हटल्यावर यावर्षी पण काय होईल, सोन्याच्या किमती खूप वाढतील, जास्त वाढतील, पण तसं झालंच नाही. बघा आता सोन्याच्या किमती घसरणी मागचे मोठमोठे कारण पण बघायला मिळत आहेत. त्यातली त्यात महत्त्वाची एक बातम्या पण येत आहेत, त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की लवकरच रशिया या मोठ्या देशातून भारतात मोठ्या प्रमाणात सोनं येण्याची शक्यता असल्याची बातमी समोर येत आहे. म्हणजेच की आता भारताला जे आहे ते कमी किमतीमध्ये रशियाकडून सोनं मिळू शकतं. त्याचं कारण म्हणजे रशिया हा भारताचा मित्र देश आहे आणि या देशातून जर भारतात सोनं आलं तर सोन्याच्या किमती आता ज्या कमी होत आहेत याच्यापेक्षा अजून जास्त कमी होऊ शकतात. पण बघा सोनं येईल का नाही अजून फिक्स सांगता येत नाही. तशा बातम्या तर येत आहेत, कारण देश हा तो पण देश चांगला आहे आणि भारताचे त्यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्या देशाला आता सोनं जे आहे ते भारताला दिल्यानंतर त्याचा पण फायदा आहे आणि भारताचा पण फायदा आहे, कारण की भारताला कमी पैशात जास्त सोनं तो देश देत असतो. जर तिकडून सोनं आलं तर कमी रुपयांमध्ये जास्त सोनं भारताला मिळेल आणि त्या देशाला पण माहिती की भारत जास्त सोनं घेणारा ग्राहक आहे. मग त्यांचं सोनं जास्त विकल्यानंतर त्यांना जे आहे ते कमी रुपयांमध्ये जरी दिलं तरी जास्त फायदा राहतो. त्यामुळे आता भारतात जर दुसऱ्या देशातून जास्त सोनं आलं, चांदी जर आली तर बाजारामध्ये सोनं आणि चांदी सगळीकडे बघायला मिळेल आणि किमती डायरेक्ट खाली उतरू शकतात, मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात आणि सोने आणि चांदीचे भाव डायरेक्ट खाली येऊ शकतात. बघा आता सोने आणि चांदीचे दर आजचे काय आहेत. ताजा भाव 18 कॅरेटचा काय आहे, 24 कॅरेट सोन्याचा काय भाव आहे आणि त्यातले त्यात 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्यामध्ये किती रुपयांची घसरण झाली, सर्व काही माहिती मी तुम्हाला दाखवणार असून तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघायला मिळतील. कारण मोठा बदल सोन्या आणि चांदीच्या दरात झालेला असून मोठे आता भाव जे आहेत ते बदललेले आहेत. बघा अक्षरशः मोठी घसरण झालेली आहे. त्यामुळे लोकांनी आता सोनं घेण्यासाठी चांदी घेण्यासाठी बाजारामध्ये अक्षरशः गर्दी केलेली आहे. सोनं आणि चांदी घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत, का तर सोन्याच्या आणि चांदीच्या किमती कमी झाल्यात, त्यामुळे सोनं आता स्वस्तात मिळत आहे असं लोक म्हणू लागलेले आहेत आणि सोनं आणि चांदी घेण्याकडे बाजारामध्ये जातानाच आपल्याला दिसून येत आहे. तर चला आता किती रुपयांची घसरण झाली, तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय भाव आहेत आणि खरंच सोन्याचे भाव आता 1 लाखांपेक्षा खाली येणार आहेत का आणि पुढच्या 10 ते 15 दिवसात 50 ते 60 हजार रुपयांची मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरामध्ये होणार आहे का, याबाबत व्यापारी काय म्हणतात ती पण माहिती आपण पुढे बघणार असून त्यासाठी आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मोठी माहिती आता समोर आलेली असून सोने आणि चांदीच्या दराबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे आता सर्व सोने ग्राहक चांदी ग्राहक खुश झालेले आहेत. बघा आता बाजारामध्ये सोन्याच्या किमती कमी झाल्याने लोकांच्या चेहऱ्यावरती अक्षरशः हसूच आलंय. आता बरेच जण काय म्हणत आहेत, जिकडे जाईल तिकडे लोकांच्या चर्चा आहेत की बरं झालं सोन्याच्या किमती कमी झाल्या, खूप वाढत होत्या, आता आम्ही पण सोनं घेऊ, आता लग्नाला आम्ही एवढं सोनं घेऊ तेवढं सोनं घेऊ, अशा चर्चा आता सगळीकडे बघायला मिळत आहेत. लोक खुश झाले आहेत. बऱ्याच महिला तर असं म्हणत आहेत की सोन्याचे दर गेल्या वर्षी खूपच वाढत होते पण या वर्षी आता खूप कमी होत आहेत, त्यामुळे चांगलं होईल, सोनं आम्ही पण आता चांगलं घेऊ असं बऱ्याच महिलांचं म्हणणं येत आहे. कारण की गेल्या वर्षी जास्त किमती वाढत होत्या त्यामुळे सोनं कुणाला घेता आलं नाही, पण या वर्षी डायरेक्ट किमती आता कमी होत असल्यामुळे सोनं चांदी डायरेक्ट लोक आता जास्त प्रमाणात घेण्याकडे लक्ष देखील देत चाललेले आहेत. बघा आता सोन्याच्या आणि चांदीच्या किमती अचानक एवढ्या कमी झाल्यात, जर तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण की सोने आणि चांदीच्या दरात मागच्या 20 दिवसामध्ये काय 5 आणि 10 हजार रुपयांची घसरण झालेली नाही, तर त्यापेक्षा मोठी घसरण ही बघायला भेटलेली आहे. मग चला किती रुपयांनी सोन्याचे दर चांदीचे दर कमी झालेले आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात स्वस्त सोनं आता बघायला मिळत आहे, सर्व काय माहिती मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता आलेल्या माहितीनुसार चांदी आणि सोन्यामध्ये असा बदल बघायला मिळत आहे की आता फक्त सोन्याचे भाव पडत नाही तर चांदीच्या दरात पण घसरण येत आहे. खरं तर कोणालाच वाटलं नव्हतं की आज सुद्धा इतके भाव खाली येतील, पण सकाळी मार्केट उघडताच सोन्याच्या किमती धडाधड कोसळायला सुरुवात झालेली आहे आणि आता परिस्थिती अशी आहे की सोनं आणि चांदी घेण्यासाठी लोकांनी दुकानाबाहेर तुफान गर्दी करायला सुरुवात केलेली आहे. गेल्या 15 दिवसापासूनची आकडेवारी पाहिली तरी आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण मानली जात आहे आणि आतापर्यंतची
सध्याची सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकीकडे जगात युद्ध सुरू असताना सोन्याचे भाव आता गगनाला भिडतील, खूपच वाढतील असं लोक म्हणत होते, सांगण्यात येत होतं. पण तसं झालं नाही. आता उलट, कारण हे वाढणारे भाव आता वेगाने खाली पडत आहेत. किमती कमी होत चाललेल्या आहेत. किमती खूपच खाली आलेल्या असून लोकांमध्ये आता एकच चर्चा सुरू आहे की नक्की असं काय घडलंय ज्यामुळे सोन्याचे दर जमिनीवर आले आहेत. कालपर्यंत जे सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होतं ते आज अचानक स्वस्त कसं झालं हा प्रश्न सर्वांच्याच मनात पडलेला आहे. फक्त सोन्याचेच भाव नाही तर चांदीचे देखील भाव पण आता मोठ्या प्रमाणामध्ये घसरू लागलेले आहेत. बघा, आता सोनं आणि चांदीच्या भावात मोठी घसरण एवढी झालेली आहे की जर तुम्ही सोन्याच्या आणि चांदीच्या किमती ऐकल्या तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्हाला वाटायचं पण नाही की एवढी मोठी घसरण कसं काय झाली आणि कधी झाली. तर चला आता आपण सोन्याचे आणि चांदीचे भाव बघूयात. सर्वात आधी आपण चांदीचा काय भाव आहे हे तुम्हाला सांगणार आहोत. त्यानंतर सोन्याचा भाव बघूयात, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा किमती आहेत, सर्व काही मी तुम्हाला सांगणार असून आता फक्त शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. बघा, आता सोन्यासोबत चांदीच्या किमती खूपच घसरल्या आहेत. महाराष्ट्रातील पुणे शहर असो, जिल्हा असो, मुंबई असो, नागपूर, अमरावती, मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, त्यानंतर इकडे बघू शकता काही तालुके असतील, त्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल, विदर्भातील बरेच जिल्हे असतील, महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर स्वस्त झालेले आहेत आणि किमती घसरल्या आहेत. आणि सोन्याच्याच नाही तर चांदीच्या पण किमतीमध्ये मोठी घसरण ही बघायला मिळालेली आहे. तर चला सर्वात आधी आपण चांदीचे आजचे ताजे भाव काय आहेत चांदीच्या किमती बघूयात. त्यानंतर 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती काय आहेत हे देखील आपण बघणार आहोत. तर चला आता तुम्ही मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चालायचं आहे. तर बघा, आता या ठिकाणी आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव आलेले आहेत. बघा, या ठिकाणी आजचा सोन्याचा 18 कॅरेटचा भाव काय आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा काय भाव आहे हे मी तुम्हाला दाखवणार असून आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. बघा, प्रमुख शहरांमधील आता सोन्याचे दर हे घसरलेलेच दिसून येत आहेत. चांदीचे पण दर घसरतानाच स्पष्टपणे आपल्याला पाहावयास मिळत आहे. बघा, आता सर्वात आधी आजचा ताजा चांदीचा भाव काय आहे हे आपण बघूया. त्यानंतर सोन्याचा काय भाव आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा, आता चांदीच्या किमतीत मोठी आपल्याला घसरण मागच्या बऱ्याच दिवसातील दिसून येत आहे. आजचा जर दर बघितला तर प्रति 1 किलो 2,39,900 रुपये ते 2,45,000 रुपयांचा चांदीचा दर आपल्याला प्रति 1 किलोचा बघायला मिळत आहे. जे दर 3 लाखाच्या पुढे गेलेले होते ते चांदीचे भाव अचानक खाली आलेले आहेत आणि मोठी घसरण चांदीच्या दरात ही आपल्याला दिसून येत आहे. बघा, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठी घसरण ही झालेली आपल्याला दिसत आहे. म्हणजे आता सोने आणि चांदीच्या दरात मोठं चित्र अक्षरशः बदललेलं आहे. तर चला आता आपण ताजा सोन्याचा भाव काय आहे, सोन्याच्या किमती आता सध्या काय सुरू आहेत, तर चला आजचे ताजे सोन्याचे भाव आता आपण बघूया. चांदीचा भाव तर बघितला, मग आता सोन्याचा भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये काय आहे, किती रुपये किमती आहेत आणि सध्याची परिस्थिती काय आहे आपण बघू. बघा, या ठिकाणी आता मुंबई असो, दिल्ली असो, चेन्नई असो, कोलकाता असो, या ठिकाणी सोन्याचे दर आपल्याला बघायला मिळत आहेत. बघा, भारतातील महत्त्वाच्या या शहरांमध्ये सोन्याच्या दरात आता थोडी तफावत दिसून येत आहे. प्रमुख शहरांमधील आता हे बाजारभाव असून बघा, आजचा जर विचार केला तर मुंबई या ठिकाणी, दिल्ली या ठिकाणी आणि चेन्नई, कोलकाता या ठिकाणी सोन्याचा भाव सगळा बदललेला आहे. बघा, कोलकाता या ठिकाणी 1,46,840 रुपये आजचा ताजा सोन्याचा भाव आहे. आजच्या किमती सोन्याच्या आहेत. त्यानंतर चेन्नईमध्ये बघा, चेन्नईमध्ये 1,47,460 रुपये सोन्याच्या किमती आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि सध्याची परिस्थिती दिल्लीची बघता दिल्लीमध्ये 1,46,780 रुपये आता सोन्याचा भाव आहे. तर चला महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यात सोन्याच्या किमती काय आहेत ते आपण बघू. तर बघा, आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर सोन्याच्या किमतीत मोठा बदल झालेला आहे. होय, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याच्या किमती बदललेल्याच आहेत. बघा, आता सध्याची 18 कॅरेटचे भाव पाहता 18 कॅरेट सोन्याचा दर 1,10,000 ते 1,11,000च्या आसपास असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा दागिन्यांचा सोन्याचा जो दर आहे तो 1,34,548 ते 1,35,172च्या दरम्यान दिसून येत आहे. म्हणजेच की सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 ग्रॅम सोन्याचे दर 13,000
575 आपल्याला दिसून येत आहेत. बघा अशा प्रकारचा दर आहे. त्यानंतर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 1,46,780 ते 1,48,090 रुपयांच्या दरम्यान आपल्याला दिसून येत आहे. प्रति 1 ग्रॅमचा दर 14,809 रुपये 24 कॅरेट मधून आपल्याला बघायला मिळत आहे. तर मुंबई या ठिकाणी सोन्याचा दर 1,47,030 रुपये सोन्याचा 24 कॅरेट 10 ग्रॅमचा दर आपल्याला पाहायला मिळत आहे. तर हे होते आजचे ताजे सोन्याच्या आणि चांदीचे बाजारभाव, सोन्याच्या किमती. जर तुम्हाला रोज सोन्याच्या किमती काय आहेत, चांदीच्या किमती काय आहेत, किती रुपयांनी घसरतात, किती रुपयांनी वाढतात, हे जर बघायचं असेल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.